सणसवाडी या ठिकाणी स्थायिक ते झालेले आहे. त्यांच्या मुलाचा सुगंधी उदबत्तीचा कारखाना बडगुरवाडी या ठिकाणी आहे. म्हणजे व्यवसाय हा त्यांचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आहे. परंतु त्यांनी असा विचार केला की शाळेचं जे योगदान आहे मुलांसाठी, शाळा ही मुलांना जे संस्कार देते त्या संस्कारांची शिदोरी घेऊन मुलं मोठी होत असतात आणि आपल्या जीवनाचं सार्थक करत असतात. मग संस्कार ही गोष्ट अशी आहे की एखाद्या ठिकाणी विकत मिळणारी नाही किंवा एखाद्या दुकानामध्ये आपल्याला ती कुठे घेऊन येता येईल अशा पद्धतीचे पण नाही. तर संस्कार हे संस्काराचे बीज लहानपणीच रुजवावं लागतं. जसं सरांनी गोष्ट सांगितली, लहानपणीच वाईट सवय असणाऱ्या या मुलाला व्यापारी कंटाळा सांगून, परंतु तो ऐकत नव्हता. परंतु आपल्या मित्राकडे ज्यावेळी त्याने पाठवलं त्यावेळी मित्रांनी युक्ती केली आणि त्या मुलाला समजावलं की बाळा, या ज्या वाईट सवयी आहेत या गोष्टी तू लवकरच सोडल्या तर मोठेपणी तुला याचा त्रास होणार नाही. अशाच पद्धतीने हे जे आपल्याकडे आलेले पाहुणे आहेत हे संपूर्ण पुणे जिल्हाभर मराठी शाळा असतील, हायस्कूल असेल, कॉलेज असतील, संपूर्ण शाळांमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या नावाप्रमाणे ज्ञान प्रबोधनाचं काम करत असतात. आणि संस्कार मुलांना कसे घडवावे, मुलांनी कशा प्रकारे वागावं, आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी काय करावं, अशा प्रकारचं प्रबोधनात्मक विचार हे आपल्या वाडीमधून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन देत असतात. त्याचबरोबर त्यांचा आणखी एक स्तुत्य उपक्रम असा आहे की मुलांनी इकडं तिकडं काहीतरी वाचन करण्यापेक्षा जसं शाळेचं आपण वाचन करतो त्याच पद्धतीने आपल्या जवळ असणाऱ्या, ज्यांची आता 729वी समाधी सोहळा साजरा केला, ते संत ज्ञानेश्वर यांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे. आणि संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला छान असा हरिपाठ ते प्रत्येक शाळेमध्ये मुलांना भेट देतात की जेणेकरून मुलं काय करतील, या हरिपाठाचं वाचन करतील. हरिपाठाच्या शेवटी असणारं जे पसायदान आहे ते आपण दररोज घेतो. पसायदानातून सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं की संपूर्ण विश्वासाठी संत ज्ञानेश्वरांनी मागणी केली की आता विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. त्यांचं एक अभंग आहे पहा, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. त्यांचा संसार म्हणजे फक्त आई वडील मुलं बाळ हा नव्हे, तर त्यांचा संसार म्हणजे संपूर्ण जग. आणि हे संत ज्ञानेश्वरांना रचित असणारा हरिपाठ हे आपल्या प्रत्येक शाळेमध्ये ज्या ज्या ठिकाणी ते भेट देतील, ज्या ठिकाणी आपल्या विचारांचं पुष्प ते होतील, त्या ठिकाणी मुलांना बक्षीस म्हणून आणि मुलांनी वाचन करावं म्हणून चांगला संस्कार, चांगलं वाचन करण्याची सवय मुलांना लागावी यासाठी असा स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. मी सांगितलं की संपूर्ण आपल्या तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्हाभर, संपूर्ण मोठमोठ्या शाळांमध्ये आता तुम्ही लहान मुलांना संस्कार करणं एकदम सोपं आहे. परंतु तेच ज्या ठिकाणी एखादी मोठी शाळा असेल, कॉलेज असेल किंवा एखादं महाविद्यालय असेल, त्या ठिकाणी मात्र त्या मुलांना संस्कार ऐन वेळेत देणं किंवा त्यांना सांगणं हे कठीण असतं. म्हणून ते शक्यतो लहान शाळांमध्ये, प्राथमिक शाळांमध्ये जाऊन या ठिकाणी मुलांना प्रबोधनात्मक विचार हे आपले सांगत असतात. मी त्यांना विनंती करतो की आपण आपल्या या आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री हरपुडे सरांना विनंती करतो की पाहुण्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. सुंदर अशा कान्होर मेसाई प्रशालेच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मेटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. फळाफुलांचा मळा पाहिजे, फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे,
गावातल्या मंदिरांपेक्षाही सुंदर अशी शाळा पाहिजे. अशा तुम्हा सुंदर अशा शाळेतील तुम्हा सद्गुणी मुलांना मी काहीतरी सांगण्यासाठी आलो आहे. खर तर सर आमच्या 70 पेक्षा सरांची 35 ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षाही ही 5-10 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली की जरा जास्तच हुशार आहे. ते चांगलं एक तर त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी ते डोक्यामध्ये घेत नाही. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून, शिकून म्हणजे शिक्षण, शिक्षक तुम्हाला शिकवतात ते शिक्षण, आणि दुसरं सवरून. बघा एखादा मोठा म्हातारा माणूस म्हणतो अरे कुठं इकडं तिकडं करतो. शिकून सवरून काहीतरी मोठा कोण. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संस्कार. आता तुमचा जो परिपाठ आहे ना त्या परिपाठात तुम्हाला संस्कारासाठी किती शक्ती आम्ही देण्यात आता किंवा जी प्रतिज्ञा, म्हणजे आपण प्रतिज्ञेत म्हणतो सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणतो ना, आणि मग बांधव आहेत म्हणतो तरी भांडणं करतो आणि सरांना सांगतो यांनी मला छेडलं. बरोबर? भांडणं करायला पाहिजे का? मग प्रत्येकातून काहीतरी बोध घ्यायचा असतो. प्रत्येक धड्यातून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी बोध घ्यायचा असतो. मी तुमच्या डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही. तुम्हाला माहित आहे ते सांगणार आहे. बघा लहानपणी तुम्हाला एक गोष्ट होती. 2 लहानपणाची शर्यत लागते आणि त्यामध्ये एक जण जिंकतो. लहानपणी गोष्ट बघा. ससा ओ ससा कापूस जसा त्यानं कासवासी. कोणाची बैल लावली होती? कोण जिंकलं? मला सांगा. चपळ कोण होत? आणि मग कासव का जिंकलं? बरोबर, तो झोपला, त्याला आळस आला, कंटाळा आला. मग या गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? बघा तुम्हाला जीवनाची शर्यत जिंकायची, तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय ना. मला सांगा मोठं कोणाला व्हायचंय? ठीक आहे, हात खाली करा. मोठं व्हायचं असेल तर फक्त शिकून आणि सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून संस्कार. आता जे तुम्हाला परिपाठामध्ये सगळ्या प्रकारचे संस्कार दिले. सरांनी गोष्ट सांगितली. वाईट सवय असेल ती आता सोडून द्यायची. आपल्याला वाईट सवय काय काय आहे? आपण अभ्यास पाठ होमवर्क सोडून टीव्ही बघत बसतो, एखाद्या आजोबाचा मोबाईल घेतो, उचकत बसतो. त्या वाईट सवयी सोडून द्यायच्या. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी खरं तर मी तुमच्या समोर आलेलो आहे. मुलांना आपलं गाव, आपलं दुष्काळी गाव. मग आपल्याला एकच पर्याय शिकून आणि सवरून. आपल्याकडे पाटाचं पाणी नाही, शेती तोट्यामध्ये जाते. मग आपल्याला शिकून सवरूनच मोठं व्हायचंय. आणि मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचंय? त्या सस्याप्रमाणे आळस करायचा नाही, झोपायचं नाही, अभ्यासाचा गृहपाठ होमवर्क करायचा कंटाळा करायचा नाही. ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला नियमितपणे रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला पाहिजे. बरोबर? तुमच्यातल्या प्रत्येकाला मोठं व्हायचंय ना, व्हायचंय ना. मग मी तुम्हाला 2च गोष्टी सांगणार आहे. शिकून, दुसरं सवरून. सवरून बघा प्रत्येकाला मोठं व्हायचंय. मला एक सांगा, तुम्ही सरांच्या प्रश्नाची अगदी चांगली उत्तरं दिली. सर खरं तर आपली पोरं खूप हुशार आहेत. आपल्या भागातली पोरं खूप हुशार आहेत, टॅलेंटेड आहेत. त्यांना जर खरोखर वळण मिळालं ना त्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो आणि तो शिकून सवरच होऊ शकतो. आता मला सांगा, घरून येताना, तुम्ही घरून येताना तुम्हाला आई कुणीतरी डबा बनवून देते ना. मला सांगा, घरी निघताना तुमच्यातले किती जण आई वडिलांच्या पाया पडून येतात? हात वर करा. फक्त 10%. हात खाली करा. आता मग तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय, तुम्ही सगळ्यांनी हात वर केला होता मला मोठं व्हायचंय. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही एक गोष्ट करायला 1 मिनिट लागते. किती पाया पडायला किती वेळ लागतो? तुम्हाला खरंच मोठं व्हायचंय का सगळ्यांना खरंच? मग त्याला 50%, त्यातला 50% वाटा संस्काराचा असतो. जे तुम्हाला आता परिपाठात सांगितलं, आम्हाला एवढं मोठं बनायचंय. तुम्ही त्या प्रार्थनेमध्ये मांडलाय. ते मोठं व्हायचं असेल तर तुम्ही घरून निघताना तुमची आई किंवा वडील ते घरामध्ये असतील, त्यांच्या पाया पडा. 8 दिवस पाया पडा, सारखे पाया पडा आणि शेवटपर्यंत पडा. 8 दिवसानंतर तुमची आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती शहाणी झाली, किती गुणाची आहे पोरं आमची, आमच्या रोज पाया पडतात. आणि मग तुम्हाला शिकवण्यासाठी
ते पैसा उपलब्ध करण्यासाठी घामाचा धारा घालतील, शेतामध्ये काबाड कष्ट करतील, रक्ताचं पाणी करतील, पण तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील, तुम्हाला कपडे घेण्यासाठी, दप्तर घेण्यासाठी ते पैसा उपलब्ध करतील. मला सांगा, तुम्हाला समजलं का? तुम्हाला मोठे होण्यासाठी काय केलं पाहिजे? मला सांगा, किती जण पाया पडणार? आता सगळे सांगा, किती जण? सगळे पडणार. बस एवढं जरी केलं तर अर्ध तुम्ही 50% सक्सेस व्हाल. 50% तुम्ही मोठे व्हाल. आणि दुसरा मार्ग सवरून म्हणजे सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार काही फक्त फळा भिंतीवर लिहिण्यासाठी नसतात. त्यातला चांगला विचार आपण डोक्यामध्ये घ्यायचा असतो. आता सरांनी गोष्ट सांगितली, प्रत्येक गोष्टीमधून बोध घ्यायचा असतो, काहीतरी चांगलं घ्यायचं असतं, प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो. तर तुमच्यातल्या प्रत्येकाला मोठं व्हायचंय. मला सांगा, तुमचे एक कविता कोणाची पाठ आहे? एक कविता हुशार आहेत पोरं. आता मला सांगा, एक अभंग कोणाचा पाठ आहे? अभंग, एक अभंग बघा, सोपे अभंग असतात. रूप पाहता लोचनी, सुंदर ते ध्यान, देवाची आद्वारी, अवघाची संसार, 4-5 मुलाची पाठ आहेत. जर चांगले हुशार आहेत पोरं. अभंग, पुराणो अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याच्या आयुष्यामध्ये फक्त 2 अभंग पाठ असतील आणि त्यातल्या एका चरणाप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आले. पुराणो हरिपाठ, छोटासा हरिपाठ असतो. आणि हरिपाठामध्ये आता सरांनी उच्चार केला होता बघा, अवघाची संसार, 38 नंबरचा अभंग आहे. किती नंबरचा? अवघाची संसार म्हणा, सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. तर मला सांगा, 3री-4थीच्या मुलांना ह्या अभंगाचा थोडा तरी अर्थ कळलाय. अवघाची संसार सुखाचा करीन. कोणाचा संसार म्हटलंय बाई? आपल्या घरातला म्हणलंय का? पप्पा, मम्मी, गुड्डी, नुटू, दोघांचं म्हटलंय का? अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करील. अवघाची म्हणजे अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करील. आणि आनंद भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ, सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ 4 ओळी असतात. एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो तर अख्ख्या संतांच्या वाङ्मयामध्ये किती अर्थ असेल तो तुम्ही डोक्यामध्ये घ्या. अभंग, म्हणून आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ करेल. हा एक अभंग आणि एक हरिपाठाच्या बाहेरचा अभंग आहे. तुम्ही सावता महाराज नाव ऐकले का? सावता महाराज बघा, ऐकलंय आपण. त्यांचा एक अभंग होता. काय अभंग होता? कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर गोरी, अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराजांचं गाव पंढरपूर पासून जवळ होतं, आरण हायवेच्या अलीकडं. परंतु ते कधी पंढरपूरला गेले नाही, देवाकडे गेले नाही. ते आपल्या शेतामध्ये काम चालू करायचे. पहिल्या मोठा असायच्या, जुन्या काळामध्ये मोठा होत्या, मोठ चालू करायचे. आणि मग मोठ्याचं गाणं, शेतकरी बघा आवत असला तर काहीतरी गाणं म्हणतो. मग आवतावर गेला, बैलाच्या मागे काहीतरी गाणं म्हणतो. बरोबर ऐकलं का नाही तुम्ही? शेतातलं गाणं किंवा पहिलं मोठवरचं गाणं व्हायला म्हणायचे. एका पिक्चर मधलं गाणं होतं बघा, दर शिरपा देवाची किरपा झाली औंदा छान र छान, गाव मोठवरच गाणं, गाव मोठवरच गा. पण तो असं गाणं नाही म्हणायचं बरं का. तो असं गाणं नाही म्हणायचा. तो विठ्ठलाचा भक्त होता. ते काम करता करता तो विठ्ठलाचं नामस्मरण करायचा, विठ्ठल विठ्ठल म्हणायचा. आणि तो विठ्ठलाचं नामस्मरण तो इतका करायचा, कांदा लावताना, फळा लावताना, मोठ चालू करताना किंवा पाणी देताना प्रत्येक वेळेला गाणं म्हणायचा. आणि ते गाणं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आणि ते गाणं म्हणताना तो बघायचा आपलं पीक किती वाढलंय, पाणी आपण दिलंय, भरपूर कष्ट केले, आपलं पीक किती वाढलंय. तो कांदा उपटायचा, मुळा उपटायचा आणि दोन्ही हातामध्ये धरायचा, त्याला समाधान वाटायचं. मग तो विठ्ठलाचं नाम स्मरण करता त्या कांद्या मुळाकडे पाहत म्हणायचा, विठ्ठल माझा 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 म्हणा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. त्याचं नामस्मरण देवाच्या कानावर जायचं आणि मग देव एकच संत असे झाले का विठ्ठल त्यांना शेतामध्ये भेटायला आला. विठ्ठल त्यांना शेतामध्ये भेटायला आला. मग मला सांगा मोठ्या मुलांनो, आता तुम्ही म्हणलात विठ्ठल माझा, मग सावकार महाराज आपला देव कशामध्ये बघत होते? आपल्या कामामध्ये बघत होते. सावता महाराज आपला देव आपल्या कामामध्ये बघत होते आणि मग देव त्यांना प्रसन्न झाला. आता मला सांगा तुमचा देव सध्या कशामध्ये आहे? टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये नाही ना? बघा मग तुमचा देव सध्या अभ्यासामध्ये आहे. मुलांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे. विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये कोणीचा पाडा असला, एखादी कविता असली, एखादा अभंग असला, कुणीही बळजबरीनं काढून घेऊ शकत नाही. परंतु तुमच्या खिशामध्ये 100ची नोट असली, कशाला आणली असली, तर एखादा आड बाजूला काढून घेऊ शकतो. आणि असं धन आहे. मुलांना कोणतीही बहुमजली, कोणतीही बिल्डिंग बघितली तुम्ही, 10 मजली 15 मजली इमारती बघितल्या ना? कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. आता आपण आरसीसी बिल्डिंग उभारली आणि त्याच्या खाली जर गोटे गाठी टाकले तर जमणार आहे का? पाया पक्का असावा लागतो. हे प्राथमिक शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे. तो पक्का करण्यासाठी एकही दिवस बघा काय होतं, एखादं पोरग आई बरोबर जातं, मावशी बरोबर जातं, मामाच्या गावाला जातं, जत्रेला जातं आणि 2-3 दिवस शाळा बुडते ना. आणि पर्यायाने मग शिक्षकांनी तुमच्या सरांनी पोर्शन शिकवलेला असतो, 2-3 धडे होतात आणि मग तुम्ही आल्यावर तुम्हाला लोड येतो, तुम्ही ऑटोमॅटिक मागे राहता. मग ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल, आयुष्यातला एकही दिवस, एकही तास सुद्धा वाया घालू नका. दत्ताड बसा, सगळ्यांना मोठं दत्ताड बसा. सावधान. तर बघा संतांचे अभंग, तुम्ही महिला संत होऊन गेल्या, 4-5 महिला संत होऊन गेल्या, नाव सांगू शकाल? बघा मीराबाई नाव ऐकले? सांग पटकन. संतांची नाव, संत महिला संत महिला सांग. मुक्ताबाई बरोबर, सांग पटकन कुठून सांग. कानोपात्रा बरोबर. कानोपात्रा, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाईंच्या कविता मुलींना तुम्हाला मास्टर डिग्री पर्यंत आहेत. त्या काही फक्त पास होण्यासाठी नाही, उत्तर लिहून त्याच्यातून काहीतरी घ्यायचं असतं. मन वढाय आपलं मन आहे ना, ते कुणीकडे भरकटतं आणि या मनाला जाग्यावर आणण्याचं काम फक्त संतांचे विचार करतात. मग तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. संतांचे अभंग आणि संतांच्या अभंगामध्ये फक्त कंटाळा येण्यासारखं नाही. आता तुम्ही म्हटलं ना, इतनी शक्ती हमें देना जाता, मग हे किती गोड होतं. त्याची चाल किती. श्रीगोंदा तालुक्यामध्ये तिकडं अख्खी प्रार्थना होती. ती प्रार्थना मी इकडे आल्या बऱ्याच लोकांना सांगितली. म्हणजे याच्यामध्ये अभंगापेक्षाही बघा डीजेचं गाणं, तुम्ही डीजे मला सांगा, आता हात वर करा, डीजे पुढे कोण चांगलं नाचतं? आपली पोरं पाकच्या दाखे कोण चांगलं नाचतं डीजे पुढे? सगळे नाचतात टोटल. मला सांगा बाळांनो, तुम्हाला कोणी बोलवतं का तिकडे? हा, डीजेचं गाणं, डीजेचा आवाज किती नाजूक असतो, किती नाजूक असतो, मंजूळ असतो ना, कानाला गोड वाटतो. अहो डीजेचा आवाज, डीजे रस्त्यावर असल्यावर घर दणकतं, आपल्या भिंती दरदरतात. मला सांगा, तुमची डोकी त्या दगडमातीच्या भिंतीपेक्षा निबार असतात का? आणि डीजेला कोण तुम्हाला बोलवतं का? या रिया सारिया तरी तुम्ही जाता. सर खरी सत्य घटना आहे. माझ्या एका मित्राचा मुलगा, त्याला 10वीला 92% मार्क होती, पण त्याला एक वाईट नाद होता की सारखं कुठेतरी डीजे वाजलं, गावात वारात असू, काही मिरवणूक असू, डीजे वाजलं का डीजे आल्यापासून डीजे जाईपर्यंत सारखं नाचायचं आणि डोकं लावून नाचायचं. बघा डीजे जर वारात पोरं पुढे साधली ना, ती पुढे सरत नाही, मागे डोकं लावतात. आणि मग त्याचं डोकं खराब झालं, मेंदूमध्ये गाठी आल्या, त्या गाठीला डॉक्टरकडे गेलं, एमआरआय स्कॅनिंग, फोटोग्राफी सगळ्या चाचण्या केल्या. डॉक्टरने सांगितलं त्याच्या मेंदूच्या बाजूला, मागच्या बाजूला डीजेच्या मोठ्या आवाजाने गाठी झाल्या आणि या गाठी काढाव्या लागतील आणि ऑपरेशन करावं लागेल.
गाठी काढण्यासाठी ऑपरेशन करावं लागेल. मेंदूचं अवघड ऑपरेशन असतं आणि ते ऑपरेशन करण्यासाठी मुंबईहून स्पेशल डॉक्टर मागवावं लागेल आणि ऑपरेशनचा खर्च सांगितला फक्त 16 ते 20 लाख रुपये. आता मला सांगा मुलांनो, आता सगळे नाचतात, तुमच्या घरी आहेत का एवढे पैसे? त्या माणसाच्या घरी पण नव्हते, पण एकुलता एक हुशार मुलगा मरणार किंवा काय काय करायचं, बापसाहेब बाहेर झाला. शेवटी त्यानं गावाकडे थोडी जमीन होती, ती जमीन आदल्या वेळेला कोण जमीन घेणार आहे, कोण पैसे देणार? 50-60 लाखाची जमीन एकुलता हुशार पोरग जगवण्यासाठी बापानं 20 लाखाला विकली. मला सांगा, तुमच्या घरी जमीन आहेत का? आहेत ना? मग नाचा काय 50-60 लाखाची जमीन 20 लाखाला विकली. आज वेळेला कोणाचं डिपॉझिट भरलं, मुलांनो डिपॉझिट भरलं, मुलगा जगला, ऑपरेशन झालं, मुलगा जगला. परंतु काय झालं माहित आहे? आपल्या मेंदू पासून सगळ्या बाजूला ज्या रक्तवाहिन्या असतात ना, कानापर्यंत डोळ्यापर्यंत सगळ्या मागच्या बाजूला त्या रक्तवाहिन्या असतात, त्यातल्या 1-2 रक्तवाहिन्या जॉईंट झाल्या नाहीत आणि मग त्यामुळे काय झालं? त्याचा स्मृतिभ्रम झाला. मेंदू पासून ज्या 2 रक्तवाहिन्या जॉईंट झाल्या नाही त्याचा स्मृतिभ्रम झाला. स्मृतिभ्रंश म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ, स्मृतिभ्रंश शब्दाचा अर्थ काय कळतो का? स्मृतिभ्रंश म्हणजे त्याला अर्ध आठवतं, अर्ध आठवत नाही. बाप आठवला तर आई आठवते, आई आठवला तर बाप आठवत नाही. मात्र मुलांनो, त्याला एक नक्की आठवतं, त्याला एक नक्की आठवतं. काय नक्की आठवत असेल? काय? डीजे सारखं पुढे वाजलं का ते झोपलेलं असलं गोदाड फेकाटून देतं आणि उड्या मारायला असतं आणि म्हणतं आता माझी हे पाठ आहे तुमचा अभंग पाठ. मला सांगा, आता तुम्ही सगळेजण म्हटलं मोठं व्हायचं म्हटलं का नाही? आणि मला सांगा, तुमच्या डोक्याची, कानाची, मेंदूची एखादी नस सटकली, तुम्हाला काय आठवलं नाही तर कसं काय मोठं होणार? मग डीजे बरोबर बिलकुल जाऊ नका. तुम्हाला कळत नसतं, अज्ञान वय असतं, तुम्हाला काय परिणामाची कल्पना नसते, डेंजर धोका खतरा काय माहित नसतो आणि म्हणून तुम्ही डीजे वाजला का तिकडे पळता. पण मला सांगा, आपल्या गावात हरिपाठही होतो, हरिपाठही वाजतो. हरिपाठाला किती जण जातात? हरिपाठ मंदिरात होतो, जातात. जे जातात चांगलं आहे, खाली हात करा. मला वाटतं जातात ती बोरपाडीची किंवा इकडे तिकडे कुठली पोरं असतील. कारण मी हरिपाठाला पाहतो सर, फक्त 6 लोक असतात. म्हातारी 7 होती, त्यातले एक गेले वर्षी. मला सांगा, आपण एवढी मोठी देवळं बांधतोय 1-1 कोटीची, आणि त्या देवळात जर आपण देवाचं नाव घ्यायला जर आपण जाणार नसलो तर देवळाचा काय उपयोग आहे? आपल्या बापाने किती वर्गाने दिल्यात माहिती? मग त्यासाठी आपण इथं बघा स्पर्धा होणार आहे सर, आणि ही पोरं घेऊन त्यात अर्धी पोरं दुपारपर्यंत घेऊन जा, अर्धी पोरं भारताची स्पर्धा घेऊन जा, कारण अभंगाच्या चाली. डीजेचं गाणं काय असतं रे? काय गाणं असतं डीजेचं? काय गाणं असतं? तुम्ही मुंगळ्यासारखे नाचता. गाणं तरी काय असतं? मुंगळा मुंगळा. आणि त्या गाणं ही मुंगळ्यासारखी नाचतात. आणि मग दुसरं बघा, वाईट प्राण्याची गाणी असतात. वाईट प्राण्याची काला कवा काटे कावळा, बरं का? कावळा, मुंगळा, वाईट पाण्याची गाणी असतात. बरं का? म्हणून डीजेच्या समोर जायचं नाही. मला सांगा, तुमच्या जमिनी घालवायच्यात का आपल्याला? बापाने किती कष्ट करून टिकवल्यात. म्हणून डीजे बोर्ड समोर जाऊ नका, आई वडिलांच्या पाया पडा. आणि दुसरं, आता मी तुम्हाला मोठं उदाहरण काय देणार नाही, फक्त सगळ्यात लहान पाणी कोणता? सगळ्यात लहान पाणी बघा, बघता मुंगी ना? मुंगी बघा शिस्तीत असते, इकडे तिकडे भांडणं करत नाही. मुंग्या एकमेकाशी भांडणं करत नाही, सरळता सांगत नाही आणि मारलं. मुंग्या लाईन मध्ये असतात आणि शिस्तीमध्ये असतात. आणि मुंग्या काय करतात बघा, आपली घरं पहिली मातीची होती, आता सिमेंटची झाली. त्यांची मातीच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी आपलं मुंग्या बेड म्हणजे घर बनवतात. आणि मग त्या मुंग्या सरळ बाहून जाऊन लाईन मध्ये शेतीमध्ये जाऊन कुठेतरी बाहेर पडलेलं धान्य शेतामध्ये किंवा कणगीच्या कोपऱ्याला आपल्याला पडलेलं धान्य आपल्या पाठीवर घेतात. मुंगीच्या वजनापेक्षा डबल ज्वारीचा बाजूचा कण पाठीवर घेतात आणि तो आपल्यातली सगळी ताकद वापरून त्या भिंतीवरच्या घरामध्ये चढतात. चढताना बऱ्याच वेळा त्या मुंगीपेक्षा डबल वजनाचा ज्वारीचा कण असतो, खाली पडतात, परत वर येतात आणि परत वर येऊन
तो धान्याचा कण सगळ्या धान्याचा साठा आपल्या गळ्यामध्ये करून ठेवतात. इतका साठा करून ठेवतात, त्यांचं आयुष्य 5 वर्षाचं असतं. इतका साठा करून ठेवतात, वर्षभर पुरे म्हणजे आयुष्यभर पुरे जेवढा साठा करून ठेवतात. आता मला सांगा मुलांनो, मुंग्या आपल्या गळ्यामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? सांग पटकन. सांग 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 कुठून सांग, का करून ठेवतात? हा? खाण्याचं झालं, त्याला वेगळं कारण आहे. बघा, आपलं जर धान्य संपलं तर आपण कधीही दुकानामध्ये जाऊन धान्य आणू शकतो. पण मुंग्यांचं धान्य कधी संपलं आणि त्या कधी गेल्या बाहेर तर त्यांना धोका आहे. कोणत्या वेळेला धोका आहे मुंग्यांना? सांग 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 पटकन सांग. बरं, मुंग्या बरं का सांग. बरोबर, पावसात धोका आहे. हुशार आहे. मुंग्या बघा, आपण कधी धान्य आणू शकतो, पण मुंग्यांचं धान्य संपलं आणि मुंग्यांचं धान्य गोळा करायला बाहेर गेल्या आणि तेवढ्यामध्ये धो राप पाऊस आला, पुराचा लोंढा आला, अख्ख्या मुंग्या वाहून जातील, म्हणजे मरून जातील. मला सांगा मुलांनो, त्या मुंगीपासून आपण काय शिकायचं? कशा साठा करायचा आपल्याला? हा, चिकाटीनं आपल्याला त्या विद्यालयामध्ये शाळेमध्ये कशा साठा करून ठेवायचा? आपल्याला आयुष्यभर उपयोग राहणार आहे. आपला पाया पक्का केला तर कशा साठा करायचा आहे? ज्ञानाचा, विद्येचा. ही संधी आहे. म्हणून मुलांनो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्ही पाखरं पाहिली? पाखरांना कुठं खाते असतं, कुठं घर असतं, कुठं पाणी असतं, कुठं रस्ता असतो. आपल्याला सगळं आहे. मग पाखरं बघा, त्यांनी जीवनामध्ये हात जागायचे सोडतात का? ते उड्यात लहानशा झाडावर जातात धान्य शोधण्यासाठी. उड्यात जातात, एखाद्या लहानशा फांदीवर बसतात, त्या फांद्यावर पाहणाऱ्याला वाटतं अरे पाखरं पडतील किंवा काय. परंतु मुलांनो, त्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्यांचा त्या फांदीवर नसून, बरोबर आहे, त्यांचा त्या फांदीवर नसून आपल्या पंखावर विश्वास असतो. तसा तुम्ही स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा. मला मोठं व्हायचंय, मला प्राध्यापक व्हायचंय, मला शिक्षक व्हायचंय, मला कलेक्टर व्हायचंय. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्ही कोणत्या जातीमध्ये जन्मला, देवाने तुम्हाला कोणता रंग दिला हे तुमच्या हातामध्ये नाही. तुम्हाला बऱ्याच वेळेला वाटतं अरे मी गरीबाचा, मी बुटका, मी लुकडा, मी काळा, मी कसा मोठा होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार. तुमच्या बोर्डवर एक नाव आहे बघा, भारताच्या राष्ट्रपती. त्यांचं नाव काय? काय सांग? अरे राष्ट्रपती. आताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बोर्डवर लिहिलेलं आहे. द्रौपदी मुर्मू, मला सांग, त्यांचा कलर गोरा आहे का? त्या कोणत्या जाती जन्मल्या? आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी वयाच्या 6व्या-7व्या वर्षी तिच्या आई वडील खाणीमध्ये काम करत असताना खाण गाडली गेली. अनाथ आश्रमात शिकली, इतकी शिकली त्यावेळेला तिनं मोबाईल नाही बघितला, टीव्ही नाही बघितला, बैलगाड्या मागे नाही पळाली. इतकी मन लावून शिकली आणि इतकी शिकली तिला राष्ट्रपती बनवलं. डिग्रीच्या नंतर तिच्या पाठीमागे 6 डिग्री आहेत. तिला राष्ट्रपती बनवलं. तिचा कलर पाहून नाही, तिची जात पाहून नाही, तिचं टॅलेंट पाहून बनवलं. एपीजे अब्दुल कलाम नाव ऐकले? कोणत्या जाती जन्मले? मुस्लिम समाजात त्यांची इतकी गरिबी होती, इतकी खायला अन्न नव्हतं घरी. ते पहिलीला गेल्यापासून घरोघरी पेपर वाटायचे आणि पेपर वाटता त्या पेपर वाटताना पेपर मधले लेख वाचायचे. तुम्ही मोबाईल आणि टीव्हीच्या ऐवजी पेपर मधला एखादा लेख वाचा. लेख वाचायचे. लेख वाचता त्यांच्या डोक्यामध्ये इतका प्रकाश पडला आणि त्यांना प्रेरणा मिळाली, अरे मी कोणीतरी होऊ शकतो, चांगला होऊ शकतो. आणि मग ते संशोधक झाले आणि आपल्या भारतातले पहिले राष्ट्रपती आहेत ते संशोधक आहेत. त्यांना काय मिसाईल मॅन म्हणतात, बरोबर? तुम्ही कोणत्या जाती जन्मला हे तुमच्या हातामध्ये नसतं. मला सांगा, तुम्ही एक नाव ऐकलंय का? पीटी उषा. पीटी उषा नाही ऐकलं? ती धावपट्टू नाही ऐकलं? बरं, जाऊ द्या, ते नाही सांगत. मग तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय. ते फक्त तुम्ही शिकून आणि सवरूनच होऊ शकता. तर मी तुम्हाला हे सांगत होतो, डीजेच्या सिनेमाच्या, ऑर्केस्ट्राच्या, गाण्याच्या चाली अभंगाच्या, गवळणीच्या, भारुडाच्या चालीपेक्षा वाईट असतात. आणि संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, पदे, ओव्या, दोहे, श्लोक,
गवळण भारूड कबीर महाराजांचे दोहे अभंग याच्या चाली चांगल्या आहेत, अर्थ चांगला आहे, तो डोक्यामध्ये घ्या. वर्षातून फक्त 2 अभंग पाठ करा. एक सावता महाराजांचा अभंग आणि दुसरा अवघाची संसार व्यापक अर्थ नाही कळला. स्वतःचं घर संसार सुखाचं करायचंय एवढं कळलं तरी फार झालं. आता फक्त जाता जाता तुम्हाला जे महिला संत म्हणले होते ना, तिचं 1-2 ओळी माग म्हणायच्या आणि आपण थांबणार आहे. कंटाळा आलाय ना? सगळ्यांनी म्हणायचं पाठीमाग कंटाळा आलाय ना? सावधान. नाही आला? मग त्याला ताड बसा. 2 ओळी होत्या, त्या 2 ओळीचा अर्थ काय आहे तो डोक्यात घ्यायचा. 2 ओळी म्हणायच्या, त्या 2 ओळीचा अर्थ बघा. जैसी लागी लगन मेरा हो गए मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा सांगते काय पटकन. जैसी लागी लगन या शब्दाचा अर्थ काय होतो? जैसी लागी लगन. लगन म्हणजे गोडी, बरोबर. जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, गोडी निर्माण झाली होती, तशी गोडी तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मीरा हो गई मगन, मगन म्हणजे मग्न. मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तसेच जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल आणि पाकिस्तानचा आतंकवादी येईल, म्हणजे बाळ्या काळ्या घालू का गोळ्या म्हणणार आहे का? लय अभ्यास करून लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको, नाही तर गोळ्या घालीन म्हणणार आहे का कोणी? आहे ना? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त आता तुम्ही सरांनी सांगितलं मगाची गोष्टी, काय तुमचे शत्रू आहेत, आतमध्ये शत्रू आहेत, आळस कंटाळा बेफिकिरी त्यांना बाहेर काढा. आणि काही तुमचे जाणी दुश्मन आहेत, मोबाईल टीव्ही डीजे आणि पाटलांचा बैलगाडा, त्यांच्या जवळ सुद्धा जाऊ नका. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो. आणि फक्त आता अभंग तुम्हाला, मला सांगा, तुम्हाला मी 1 मिनिटाचं काम सांगितलं, वडिलांच्या पाया पडणार, बरोबर? 1 मिनिटाचं काम वडिलांच्या पाया पडणार आहे, वडिलांच्या घरी निघताना पडणार ना. आणि दुसरं तुम्हाला एक सोपं काम आहे, तुम्हाला खरोखर मोठं व्हायचंय तर तुम्हाला सवरून शिकून म्हणजे सवरून संस्कार तुमच्यामध्ये आता जे सरांनी सांगितले सगळे परिपाठात घेतले ते संस्कार होते. पण कुणाचं घर मंदिराच्या गावात हरिपाठ कुणाच्या होतो ना, मग मंदिराच्या जवळ कुणाचं घर असेल ना तर त्यांनी तुम्हाला 1 तास, रविवारचा सुट्टी असते ना, तुमच्या सुट्टीत कधी टीव्ही बघतो आपण किंवा मोबाईल उचकायचा प्रयत्न करतो, त्याऐवजी सुट्टीतला 1 तास जी म्हातारी माणसं असतात ना त्यांच्या जवळ जाऊन 8 दिवस उभं राहा, ऐका. आणि मग तुम्हाला कळेल तिथं त्या हरिपाठामध्ये काय होतंय. हरिपाठ म्हणजे आपल्याला देव मिळत नाही, पण आपल्यातच देव मिळत असतो. हरिपाठ म्हणणारा एक माणूस म्हणत असतो, हरिमुखे म्हणा, दुसरा म्हणत असतो पुण्याची गणना कोण करी, तिसरा म्हणत असतो अस्वनी संसारी. हरिपाठ म्हणत असताना त्या माणसाच्या डोक्यामध्ये जगातलं कोणतंही दुःख, संसाराच्या कोणत्याही अडचणी खडचणी नसतात, त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं. त्यावेळेला त्याची चित्त बुद्धी स्थिर एकाग्र शांत पवित्र होते. आणि तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुमची बुद्धी शांत पाहिजे ना, का डीजे वाजला पाहिजे. म्हणून ज्याला जमेल त्यांना हरिपाठाला आठवड्यातला 1 दिवस आपल्या बापाला चुलत्याला की हॉटेलच्या बाहेर कुठेतरी बसत असतात मंदिराच्या बाहेर, त्यांना घेऊन रविवारच्या सुट्टीत फक्त अर्धा तास लागतो हरिपाठाला. ज्याला जमेल घर जवळ असत आपल्या बापाला आजोबाला घेऊन फक्त 5 ते 6 हरिपाठ होतो, माहिती ना, प्रत्येक गावामध्ये होतो, मंदिरात होतो. हरिपाठाला 1 तास जा तर तुमच्यातला प्रत्येक जण, कारण हरिपाठामध्ये तुमच्यात देव होईल. बस मुलांनो, मला वाटतं माझी वेळ झालेला आहे, मी पुढल्या वेळेला आलो तर बाकीचं तुम्हाला सांगेल. कोणताही मुलगा मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी सरांप्रमाणे माझ्याकडेही बऱ्याच 7-8 गोष्टी आहेत, 7-8 प्रकारचे व्याख्यान आहेत. तर मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. फक्त आयुष्यामध्ये शिका इतकं मन लावून, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल. दौडा असे कम नशिबाचा पासा देखून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना
तुम्हाला देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक 2 मिनिटं आपल्याला अतिशय छान आणि उत्कृष्ट आपल्या अमोघ अशा वालीतून श्री ज्ञानेश्वर लिंबाजी मेडगुले मला सांगितलं की हे कोणी लांबचे नसून आपल्या जवळच असणाऱ्या मेडगुलवाडी गावचे आहे आणि अतिशय छान अशा थोड्या वेळामध्ये त्यांना वेळ आणखी दिला तरी ते आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रबोधन करू शकतील. परंतु आपल्या शाळेचा ठरलेला वेळ, अभ्यासाची वेळ ही आपल्याला ठरलेली असते. त्याप्रमाणे या आपल्या परिपाठामध्ये जसं सरांनी प्रबोधनात्मक गोष्ट सांगितली, दररोज तुम्ही गोष्ट ऐकता आणि दररोजच्या गोष्टीतून आपण काहीतरी घरी घेऊन जातो. नित्याच्या आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा त्याचा उपयोग करतो, वापर करतो आणि आपण घेतलेलं ज्ञान हे खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आपण वापरत असतो. त्याचं ज्ञान ही नुसतं घेण्यासाठी नाही तर त्याचा वापर केला पाहिजे. त्यासाठी चांगल्या प्रबोधन 2 मिनिटं पाहुण्यांनी आपल्याला केलं त्याबद्दल आपण त्यांचा जोरदार टाळ्या वाजून एकदा आणि हा कार्यक्रम संपला. आता आपण काय करायचं, कान्होर मेसाई प्रशालेतील प्रबोधनाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.